कर्णधाराने टॉस उडवण्यासाठी या स्टेजच्या समोर यायचं आहे. घाई करा. सारंगाव संघाने आपले सलामीचे फलंदाज लवकर पाठवायचे आहेत. चला घाई करा. सारंगाव संघातर्फे सलामीची जोडी हिम्मत आणि फुलाजी. स्ट्राईकला हिम्मत आणि नॉन स्ट्राईकला फुलाजी. सारंगाव संघ हा उत्साहाने उतरलेला संघ आहे. कालपासून बघतो त्यांचा खेळ अतिशय बहारदार खेळ केला आहे त्यांनी कालच्या दिवसात सुद्धा. दोन पैकी दोन विजय. काय गोरसे संघातर्फे पहिला षटक घेऊन येत आहे लक्ष्मण. चांगला बॉल लक्ष्मण यांचा. हिम्मतला काही समजला नाही. ऑन साईडला हिम्मत त्याने दोन फिल्डरांमधून सुईच्या दोरीपर्यंत जसा दोरी बिनतोय त्याप्रमाणे हात सावकार पाहायला मिळतो हिम्मतच्या बॅटमधून. सेवकच्या अंदाजामध्ये मारलेला हा फटका. स्ट्रेट ड्राईव्ह आणि ह्या बॉलवर मिळते एक धाव आणि संघाची संख्या झाली आहे 5. लक्ष्मण टू फुलाजी. लेग साइडला हा मारलेला नॉट डाऊट 4 रन.
फुलाजीच्या बॅटमधून हा चौकार आलेला आहे. सरळ मारलेला हा शॉट. सारंगाव या संघाची धाव संख्या आहे 10. बिनबाद 10. लक्ष्मण आपला शेवटचा बॉल टाकताना चांगला बॉल. षटक समाप्त. पहिल्या षटकानंतर सारंगाव संघाची धाव संख्या आहे 10. बिनबाद 10. बोला 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 नंतर सांगू. किती वाजता इथे पोहोचायचं ना? गोरसे संघातर्फे दुसरा षटक घेऊन येत आहे विनोद. फुल टॉस बॉल. मिसफील्ड. एकच धाव. लेगला मारलेला हा फटका बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 रन. हिम्मत दाखवून स्ट्राईक त्याच्याकडे घेऊन आणि या चौकार मारलेला आहे. धावसंख्या झाली आहे सारंगावची 15. दुसरा ओव्हर प्रगतीपथावर गोलंदाज विनोद. हा चेंडू पुन्हा टाकायला लागेल अंतर्धा. ऑन साइडला मारलेला हा चेंडू. फुलाजीला मिळतात 2 धावा. हिम्मत आणि संघाची धावसंख्या झाली आहे 18. बिनबाद 18. वाईट बॉल. उंची दिली आहे बोलाला.
2 रन. मला वाटतं 6वा लगातार ओव्हर आहे. एक 1 शॉट. 4 बॉल 4 बॉल. मला वाटतं 6 ओव्हरमध्ये अजूनही आपल्याला विकेट बघायला मिळाला नाही. पूर्ण भावाले संघ बिनबाद. आणि हिम्मतची खेळी संपुष्टात. मी म्हणालो आणि विकेट पडलाय. घेत आहेत. हिम्मतची जागा घेत आहे. लहू. सारंगाव संघातर्फे लहू काय करतोय बघू. विनोदचा हाय बॉल वाईट. दिशा भडकडलेली आहे. ह्या व्हाईट बॉला बरोबर सारंगाव संघाची संख्या 21. धाव संख्या 21. वरती आकाशात बॉल आणि चांगली कॅच. गोरसे संघ मेहनत घेताना खेळाडू. लहू या फिल्डरची खेळी संपुष्टात आणि त्याची जागा घेत आहेत मानाजी, फुलाजी, मानाजी, धनाजी, सूर्याजी, शिवाजी असे बरेच खेळाडू या सारंगाव संघामध्ये आपल्याला दिसत आहेत, खेळताना दिसत आहेत. मला वाटतं हे शिवाजी महाराजांच्या काळातले मावळे असावेत. नाही, यांचे पूर्वज भोसले संघाचे आहेत, भोसले कुटुंबाचे आहेत असे दिसते. गोरसाई संघातर्फे तिसरं षटक घेऊन येत आहे देवराज. बघू काय करतोय आपल्या संघासाठी. चांगला बॉल देवराजाचा. डॉट बॉल. चांगला शॉट. मानाजीच्या बॅट मधून हा षटकार. फुलाची आणि सारंगाव संघाची धाव संख्या आहे 27. 2 बाद 27. चांगला बॉल. यॉर्कर लाईनचा बॉल.
बॅटची कट, चांगली फिल्डिंग, पण 2 रनावर रोखू शकत नाहीत. आणि हा रन आउट. एकच धाव, फिल्डर आउट झाला आहे. आउट झालेला फिल्डर फुलाजी आणि त्याची जागा भरून काढत आहे मुकेश. किती झाले? सारंगाव संघाची धावसंख्या आहे 29. मुकेश नवीन बॅटर. चांगला बॉल, बघूया काय होते. हा षटकार. आले आले मुकेशने समाचार घेतला विनोदचा. देवराच्या हा बॉलरचा. संख्या 35. चांगला बॉल. तीन षटकारची समाप्ती. तीन षटकारानंतर धावसंख्या 35. गोरसी संघातर्फे शेवटचं षटक कोण टाकण्यात येतो बघतोय, बघूया. पुढचा सामना चला. पंच कर्णधार, चला पुढच्या संघाचे कर्णधार. कालनेर संघ आणि कारिवली संघ. शेवटचा षटक घेऊन अनंता. ऑफ साइडला मारलेला हा चेंडू. मेल फक्त 1 धाव. धावसंख्या झाली 36. बॅट कट. चालू असलेला सामना गोरसे आणि सारंगाव. सारंगाव टीम या वर्षी खूपच फॉर्म मध्ये असलेली टीम आहे आणि सर्व संघांना संधी आहे. निर्धाव असा चेंडू, कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे. गोलंदाज अनंता. आतापर्यंत धाव संख्या झालेली आहे ती 37. चांगली धावसंख्या उभारण्यात यश आलेले आहे
अजूनही काही चेंडूंचा खेळ शेष आहे. तर यानंतर जो होणारा सामना आहे बंद्रामूर्ती काल्हेर आणि जय बजरंग कारगिल दोन्ही संघांच्या कर्णधारांना सूचित करण्यात येते की आपण व्यासपीठासमोर यायचं आहे. पुन्हा एकदा फुलटो चेंडू, परंतु पाहिजे तसा समाचार घेता आलेला नाही आणि हा चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाला अडवताना आला नाही, चौकार गेलेला आहे. 4 धावा मिळतील या चेंडूवर. धावसंख्येमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. धावसंख्या झाली आहे ती 41. शेवटचा षटकाचा खेळ चालू आहे आणि पुन्हा एकदा आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा पळून काढण्यात यश आलेले आहे. ती या इनिंगचा शेवटचा चेंडू मानाजी स्ट्राईकवर आहे. चांगली अशी धावसंख्या उभारलेली आहे 43. 40+ साठी उपयुक्त अशी धावसंख्या म्हटली जाते. 40+ झाला तर चांगली धावसंख्या होते. अनंतर याचा पुढील चेंडू पुन्हा एकदा फुलटो चेंडू बॅटवर घेतलेला आहे मात्र आणि चेंडू क्षेत्ररक्षकाला चुकवून गेलेला आहे, तो सीमारेषे बाहेर आणि शेवटच्या चेंडूवर येतो हा चौकार. अशा प्रकारे धावसंख्या झालेली आहे ती 47 आणि 48 धावांचं चांगलं लक्ष आहे गोरसे संघासमोर. चला, 2 संघांमध्ये नाणेफेकी होते. बंद्रामूर्ती काल्हेर संघाचा कर्णधार आणि कारिवली संघाचा कर्णधार भारत पाटील. मनोज तावडे यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कॉल होत आहे. बंद्रामूर्ती संघाचा कर्णधार विनायक पाटील. आतापर्यंत त्यांनी 3 सामने जिंकलेले आहेत. कारिवली संघांचे आतापर्यंत 3 सामने झालेले आहेत, त्यामध्ये 2 विजय आहेत आणि हा 3रा सामना आहे. बंद्रामूर्ती संघाचा हा 4था सामना आहे. बघूया कशा प्रकारे खेळ होतोय तो. आणि हा नाणेफेकी झालेली आहे 2 संघांमध्ये आणि नाणेफेकी जिंकलेली आहे ती बंद्रामूर्ती काल्हेर संघाच्या विनायक पाटील यांनी कर्णधाराने आणि प्रथम बॅटिंग करण्याचा त्यांनी निश्चय केलेला आहे आणि कारिवली संघाला इन्व्हाइट केले होते फलंदाजी करण्यासाठी. एक पंच आमचा या एक पंच थांबा तिथंच. एक पंच या. सारंगाव संघ ज्यांनी गोरसे संघासमोर 47 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. 47 धावा बनवलेल्या आहेत आणि 48 धावांचं एक आव्हान ठेवलेलं आहे. आणि यावर्षी नक्कीच सारंगाव संघ चांगली कामगिरी करतोय. नवीन खेळाडूंचा भरणा झालेला आहे त्यांच्याकडे, त्यामुळे अतिशय फॉर्ममध्ये आहेत ते. आणि त्याचप्रमाणे गोरसे संघ सुद्धा कमी नाही. फाईट देतील कशा प्रकारे पाहूया आपण. चला, फलंदाज पाठवून द्या प्लीज. अजूनही आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत.
तर फलंदाजीमध्ये मला वाटते थोडासा चेंजिंग केलेला आहे दोरसे संघाने. दोरसे संघाचा 12वा दयानंद आणि विनोद. या अगोदरच्या सामन्यामध्ये दयानंद आणि अनंत आहे यांनी केलेली होती, परंतु यामध्ये विनोद आणि दयानंद यांनी आता फलंदाजीला सुरुवात करणार आहेत. 48 धावांचं लक्ष्य आहे. पॉवर प्लेचा खेळ अतिशय महत्वाचा राहील. एक मात्र नक्की आहे की दयानंद जर का खेळपट्टीवर राहिला तर तो चेंडू नक्कीच सीमाबाहेर पाठवून देतो. अतिशय चांगली अशी खेळी आतापर्यंत त्यांनी दमनमध्ये दाखवलेली आहे. तर दयानंद स्ट्रायकर आहे, नॉन स्ट्रायकर विनोद आणि गोलंदाज आमचा मामा. ज्ञानेश्वर. तर पंचांचा सिग्नल येतोय, खेळ चालू होतोय. तर मामासाठी एक आलेलं आहे खुशखबरी. जर हॅट्रिक घेतोय तर मंगेश मालीकडून 1000 रुपये. पहिला चेंडू आणि दयानंद यांनी पटकावलेला आहे, मला वाटतं उंच उडवलेला आहे आणि हा पहिल्या चेंडूवर चांगला असा विकेट. दयानंद याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवलेला आहे. मामा याची गोलंदाजी कोणाला समजत नाही, बरेच जण फसतात. वय वर्ष 58 आहे. सकाळीच बोलत होतो मला आम्हालाच करू मारता. मस्त मामा. आमच्या इकडनं मिक्सर आणि 2 मिक्सर आणि एक कूलर घेऊन गेले होते मामा. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी केली होती काल्हेरच्या टुर्नामेंट मध्ये आणि आतापर्यंत तरी त्याची गोलंदाजी सक्सेस राहिलेली आहे, फक्त आमच्या विरुद्ध सोडून. दयानंद हे स्वस्तात बाद झाले, कुठल्याही प्रकारचं आपल्या संघासाठी योगदान देऊ शकले नाही आणि आता मात्र अनंता. चांगली सुरुवात करावी लागेल पॉवर प्ले मध्ये अनंतासाठी. पुन्हा एकदा हा चेंडू सुद्धा अतिशय सुरेख निर्धाव असा चेंडू. ज्ञानेश्वर मामा 40+ मधील एक चांगलं गोलंदाज. पाहू शकता वर्ष 58, मात्र गोलंदाजीमध्ये अतिशय सुरेख अशी कामगिरी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. खरोखरच या गोलंदाजाचं कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण की पॉवर प्ले मध्ये आणि फलंदाजाने पंचांनी आउट दिलेलं आहे, स्टंपिंग झालेलं आहे. सुरेख अशी गोलंदाजी ज्ञानेश्वर मामा यांची. पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी टाकणं हे साधं सुद्धा काम नाही. चांगलं गोलंदाजांना घाम फुटतं, मात्र ज्ञानेश्वर मामा कधीही पहा आपलं पॉवर प्लेचं षटक हे सक्सेसफुली हाताळतात. त्यांनी आतापर्यंत 2 बंधूंना पॅव्हेलियनचा रस्ता पाठवलेला आहे, रस्ता दाखवलेला आहे, अनंत आणि दयानंद यांना. आता मात्र गोरसे संघाची थोडी नाजूक परिस्थिती झालेली आहे. लक्ष्मण नव्याने आलेला फलंदाज. आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेले आहेत, एकही धाव दिलेली नाही. 2 फलंदाज मात्र बाद केले आहेत ज्ञानेश्वरांनी. पुन्हा एकदा आता या वेळेस मात्र फलंदाजाला शतरक्षक भेटण्यामध्ये यश आलेलं आहे आणि हा चेंडू जातो ते सीमा रेषे पार आणि चौकाराने आपली संघाची आणि आपली सुरुवात करतोय तो
लक्ष्मण. अठ्ठेचाळीस धावांचं लक्ष्य आहे. थोडं पॉवर प्ले मध्ये खेळ होणं अतिशय गरजेचं होतं. ते दोन फलंदाज मात्र यामध्ये दोन फलंदाजांना यश आले नाही. मात्र लक्ष्मण मात्र आपली कामगिरी चोख बजावताना पुन्हा एकदा उलटा चेंडू. यावेळेस मात्र पुन्हा एकदा हा चौकार सीमारेषेच्या बाहेर जातो चेंडू. दोन चेंडूमध्ये दोन चौकार. यावेळेस मात्र फलंदाजांनी वापसी केलेली आहे. आपण म्हणतो गोलंदाज वापसी करतो, मात्र यावेळेस फलंदाजांनी वापसी केलेली आहे. दोन आपले फलंदाज गमावल्यानंतर मात्र यावेळेस कुठल्या प्रकारचा दबाव घेतलेला नाही लक्ष्मण यांनी. दोन चेंडूवर दोन लगातार चौकार मारलेले आहेत आणि या षटकातील शेवटचा चेंडू असावा. आणि यावेळेस मात्र अजून एक फलंदाज बाद स्टंपिंगच्या रूपाने. आणि जो स्टंप किपर आहे लहू याची अतिशय सुंदर अशी कामगिरी. नेहमीच तो यष्ट्यांच्या लगत लागून राहतो आणि अतिशय सुरेख अशी कामगिरी. दोन स्टंपिंगच्या रूपाने फलंदाज मिळवलेले आहेत ते ज्ञानेश्वर मामाळांना. आपल्या शतकामध्ये 8 धावा देऊन 3 फलंदाजांना बाद करण्यामध्ये यश आलेले आहे. तर अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती आणि धावसंख्या झालेली आहे ती 8. 3 बाद 8. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाल्या त्या 3 बाद 8. आणि आता दुसरं षटक हाताळण्यासाठी येत आहे तो मानाजी गोलंदाज आणि फलंदाज जो आहे तो देवराज. पहिल्या षटकामध्ये मात्र सारंगाव संघाचं वर्चस्व राहिलेलं आहे. आपण पाहू शकता 3 फलंदाजांना बाद करण्यात आघाडीच्या यश आलेले आहे. दुसऱ्या षटकाची सुरुवात मानाजी. यावेळेस मात्र पटकावलेला आहे चेंडू, मात्र एकच धाव मिळेल. अठ्ठेचाळीस धावांचं लक्ष आहे, त्या मानाने मोठे पटके हे खेळावे लागतील. इक्का दुक्के से कुछ काम नहीं होने वाला है. मानाजी पुढील चेंडू. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. पुन्हा एकदा मात्र क्षेत्ररक्षक येते यावेळी चुकी करतोय. 2 धावा घेण्याचा प्रयत्न होतोय आणि त्या यशस्वीरित्या पार होतोय. धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 11. मानाजी पुन्हा एकदा सुरेख चेंडू. सरळ यष्टीरक्षक लहू याच्या हातामध्ये विसाळतोय आणि निर्धावच्या रूपाने जातोय. कुठेतरी पिछाडीवर पडलेला आहे तो गोरसे संघ. पुन्हा एकदा जोरात मारण्याचा प्रयत्न होतोय, मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवता येत नाही. एकच धाव मिळते. मोठे फटके आहे मारावेच लागतील जर या सामन्यामध्ये या सिरीजमध्ये आपल्याला टिकायचं असेल तर. कारण आतापर्यंत सारंगाव संघाने हे 2 सामने जिंकलेले आहेत. गोरसे संघाला मात्र अजूनही यश आलेलं नाही. याही वेळेस गॅपमध्ये मारण्याचा प्रयत्न आणि सरळ चेंडू निघून जातो. यावेळेस मात्र प्रयत्नानं यश येतोय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवला जातोय. 2 क्षेत्ररक्षक धावत होते, मात्र त्यांना कुठल्याही प्रकारची संधी उपलब्ध झाली नाही आणि अशा प्रकारे धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या झालेली आहे ती 16. अजूनही या षटकातील दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. अजूनही मैदानावर कैलासचं येणं बाकी आहे गोरसे संघाच्या. पुन्हा एकदा हा देवंदू देखील वळवलेला आहे, मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथं. चांगली क्षेत्ररक्षण झालेलं आहे. एकच धाव मिळते.
आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 17 आणि अजूनही 2 षटकामध्ये म्हणजे 12 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे ती गोडसे संघाला. करो या मरोची परिस्थिती उपलब्ध झालेली आहे ती गोडसे संघासमोर. 17 धावांचा खेळ, 17 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. 31 धावा. मगाशी सुद्धा भावाली आणि कारिवली संघाचा सामना होता, त्यामध्ये 2 षटकामध्ये 32 धावांची आवश्यकता होती कारिवली संघाला, मात्र ती संजय आणि त्याच्या जोडीला चंदन यांनी ती अतिशय चांगल्या रीतीने पार पाडली आणि धावा पूर्ण केल्या. तर अशा प्रकारे 2 षटकांची समाप्ती झाली. धावसंख्या ती 17. 2 षटकांचा खेळ बाकी आणि 31 धावांची आवश्यकता आहे. तिसरं षटक घेऊन येतोय ते फुलाजी. तिसरं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. फुलाजी हा गोलंदाज येतोय. यावेळेस गोलंदाजी मार्क वरती. अजूनही आपण जर पाहिलं तर 32 धावांची आवश्यकता आहे विजयाचं. 31 धावांची गरज आहे विजयासाठी. पाहूया, मोठे फटके खेळावं लागतील. यावेळेस मात्र स्टेअर करायचं होतं. स्क्वेअर कटचा अंदाज पाहायला मिळाला होता, परंतु हो तसं खेळता आलं नाही. निर्धावची होते सांगता. धावसंख्या स्थिर आहे. 17 या अंकावरती थांबून आहे. चांगली गोलंदाजी फुलाजी यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. विनोद केने ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईकला देवराज ठाकरे आपण पाहतोय. यावेळेस कुठे खेळाचा होता आणि चेंडू कुठे गेला आपण पाहतोय. एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धावेने धावसंख्या 18 या अंकावरती जाऊन पोचली जाते. देवराजकडे क्षमता आहे, पाहूया ती क्षमता दर्शवतो का, आपल्याला स्किल आहे तो दाखवते का मोठे फटके खेळण्याचा. पुढील चेंडू यावेळेस उडवलाय. काय घडतं पाहूया. यस, चेंडू सीमा पार, सिक्सर. मग अशी उल्लेख केला होता की क्षमता आहे या खेळाडूकडे. कामाचा व्याप आहे, त्यामुळे प्रॅक्टिस मिळत नाही आहे. बरेच वर्षानंतर खेळ करत असताना पाहायला मिळते. एक काल होता, एक वेळ होती. रेग्युलर क्रिकेटमध्ये हा खेळाडू खूप चांगल्या पद्धतीचा खेळ करत होता, परंतु बराच काल क्रिकेटपासून वंचित राहिलेला हा खेळाडू मित्र आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील चेंडू अजून एक चांगला फटका खेळलेला आहे, पाहूया. एक धाव घेतली जाते इथे. एका धाब्याने आपण पाहतोय. धावसंख्या पुढे सरकते 25. 8 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. अजून सामना संपलेला नाही आहे. धावसंख्या स्थिर आहे 25 या अंकावरती. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस मटापटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, नाहीये. 26 धावा. अजूनही 22 धावांची गरज आहे. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस सोडवलाय. क्या बात आहे. चेंडूला फेकून दिला सीमारेषेबाहेर. षटकार. हार पराजित खेळाचा हा आपण जर पाहिलं तर भाग आहे, परंतु त्याच्यामध्ये चांगले फाईट करणं हा मात्र आपला वैयक्तिक पार्ट आहे. धावसंख्या जर पाहिली तर 32 या अंकावरती गेले. अजून 16 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 16 धावांची गरज. 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 16 धावांची गरज. आपण पाहिलं तर 2 षटकांमध्ये 31 धावा होत्या आणि या ओव्हरला
मात्र आपण पाहिलं तर 15 धावा जमा केलेल्या आहेत. ही जोडी खूप चांगली आहे गोरसे संघाची. एका विजयाची प्रतीक्षा आहे. अजूनपर्यंत एकही विजय हाती लागलेला नाही आहे. गावामध्ये सांगण्यासाठी एखाद तरी विजय हवा आहे. बजरंग येतोय, नवीन गोलंदाजी मार्कवरती. बजरंग येतोय, 16 धावा रोखण्यासाठी पाहूया. गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस उडवलाय. ताकद कमी पडते. अंड्यांचा मारा करावा लागेल. जेलच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. पाच चेंडू आणि आपण पाहू शकता 16 धाब्यांची आवश्यकता आहे विजयासाठी. प्रमोद येतोय, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. या वेळेस हलक्या हाताने खेळून काढलेलं आहे. माहिती आहे की देवराजकडे स्किल आहे. त्या अनुषंगाने स्ट्राईक रोटेट केलेले आहे. चांगला प्रयत्न इथं पाहायला मिळतोय. एका धाब्याने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या आपण पाहतोय 33 अंकावरती. अजूनही 15 धाब्यांची गरज आहे. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. क्षमता आहे देवराजकडे. आपण पाहिलं तर 2 फटके त्याच्या बॅट मधून आलेले आहेत. शेवटच्या क्षणाला जर आपण पाहिलं ना तर कुणाचं नशीब कुणाच्या शेक्याला बांधलेलं असं अशी अवस्था असते. हा संघ हारू दे तो संघ जिंकू दे अशी अवस्था असते लीग मॅच अंतिम टप्प्यामध्ये आल्यानंतर. एक धाव कंप्लीट केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थ्रो मात्र चांगला केलेला आहे पाहू शकता आपण. परंतु आपण पाहू शकता No+2 3 धावा. लक फॅक्टर लागून आलेला आहे. आपण पाहतोय 3 धावा. 3 धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल. 36 या अंकावरती धावफलक गेलेला आहे. अजूनही आता विजयासाठी पाहायला गेले तर 4 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. आता कुठेतरी मॅच रंगतदार स्थितीमध्ये आलेले आहे पाहायला मिळते. 2 मोठे फटके. गोरसे संघ विजयाचा जल्लोष करेल. आणि आपण जर पाहिलं तर या धावा जर थांबल्या गेल्या तर सारंग संघ हा क्वालिफाय होईल लीग मधून. कारण ऑलरेडी 2 सामने जिंकलेले आहेत. हा तिसरा सामना जिंकल्यानंतर चित्र क्लिअर होईल त्या संघाचं की त्याला पुढे चाल मिळेल नॉकआउट मध्ये. पाहूया पुढील चेंडू. या वेळेस उडवलाय परंतु सेफ लँडिंग होते. 2 धावा घेतील याच्यात मात्र काही शंका नाही आहे. अतिशय वेगाने धावले होते आणि इथं मात्र आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. जीवाच्या आकांतापासून इथं मात्र प्रयत्न चालू आहेत देवराज ठाकरे यांच्या. या 2 धावेने धावसंख्या 38 या अंकावरती जाऊन पोहोचलेले. अजून 10 धावेची गरज आहे. 3 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. पाणी तो बहाना है कुछ तो कहना है. दयानंद आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन गेलेलं आहे. दहा धाब्यांची गरज आहे. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाहूया आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी हिरो बनण्याची एक नामी संधी चालून आलेली आहे देवराज ठाकरे यांच्याकडे. 3 चेंडू 10 धाब्यांची गरज. गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती. पाहूया पुढील चेंडू.
यावेळेस उडवला ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. पाहूया काय घडतंय. चांगले क्षेत्ररक्षण झालेलं आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न काय घडतंय पाहूया. नऊ धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाहूया प्रमोद बिगिट खेळेल का. काय घडतंय. यावेळेस कार्पेटच्या साहाय्याने ऑन साइडला येतंय. एकच धाव घेतली जाईल. मिसफील्ड झालेला आहे. लकीली चौकार पाहायला मिळाला असता. एक बॉल मध्ये 8. जुलमिली सरकार बसवायचे असेल तर गोलंदाजाला कुठेतरी साथ द्यावी लागेल. गोरसे संघाला सरकार बसवू आपण कशी तरी. वशाला लावायला लागेल. नाही 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 अशा रीतीने आपण पाहिलं तर सारंगाव संघ हा विजय संपादन करतोय. हार्डलक टफलक खूप चांगला खेळ केला परंतु अंतिम क्षणामध्ये कुठेतरी आपण पराजय स्वीकारावं लागला. तर चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. कल्लेर एक टफ मॅच या ग्रुप मधील आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला जयबजरंग कारिवली तर दुसऱ्या बाजूला बंदरा मारुती काल्हेर या संघादरम्यानली एक लढत आपल्याला पाहायला मिळेल.